ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस स्वतःच्या पोटात वागवलं त्या आईला आजकालची मुलं म्हणतात आई तुला काय कळतं ग. त्या आईला म्हणतात आई तुला काय कळतं ग. पण बाळांनो हे विसरू नका ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस स्वतःच्या पोटात वागवलं आणि 9 महिने 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर जन्मल्यानंतर ज्या काळात असल्या ना ती म्हणजे आपली आई असते. बघा जन्मल्यानंतर ज्या काळात असल्या ना ती फक्त आपली आई असते. बघा एक आई असते आणि ती आई एका डोळ्याने आंधळी होती. बघा महाराज ती आई एका डोळ्याने आंधळी होती. वडील लहानपणीच वारले होते. आई एका डोळ्याने आंधळी होती. परिस्थिती फार गरीब होती महाराज, परिस्थिती फार गरीब होती. आईची इच्छा होती माझा मुलगा शिकावा, कीर्तनकार व्हावा, चांगल्या प्रकारचं गायन करावं, मोठा अधिकारी व्हावा, इंजिनियर व्हावा, शिक्षक व्हावा अशी त्या आईची इच्छा होती. बघा एका डोळ्याने आंधळी असून त्या आईने दुसऱ्याच्या घरात धुणी भांडी करून आपल्या मुलाला शिकवले. मोठा वेळा तो मुलगा ज्यावेळेस शाळेत जायचा ना महाराज त्यावेळेस सगळी माणसं त्याला शाळेत सगळी मुलं म्हणायची आला आंधळीचा मुलगा आला. तो आई घरी यायचा आईला म्हणायचा आई सांग तू का आंधळी, आई सांग का तू आंधळी. म्हणजे आई म्हणते बाळा वेळ आली ना सगळे सांगते बाळा वेळ आली ना सगळे सांगते. पण आई सांगत नसते. बघा आई कसा पडला 10वी पास झाला आणि 11वीला बाहेर ऍडमिशन घेतले आणि 12वी पास झाला. मुलगा अधिकारी झाला आणि आईचं स्वप्न पूर्ण झालं आणि आईला सारखं वाटायचं आता माझा मुलगा येणार, लाखीची गाडी घेऊन येणार आणि मला त्या लाखीच्या गाडीमध्ये बसवून येणार, आख्या गावागावात निघणार. बघा एका डोळ्याने आंधळी असून त्या आईला ही इच्छा होती. मुलगा अधिकारी झाल्यानंतर आईने पटकन सगळं घर सावरलं, घरापुढे सगळा रांगोळी केली, देवाच्या पाया पडल्या, देवाला म्हणाली देवा पावलात आणि स्वतःच्या नवऱ्यापाशी जाऊन म्हणाली बघा आज आपला मुलगा अधिकारी झाला आहे आणि आज ग्रामपंचायतीमध्ये त्याला सत्कार आहे, तुम्ही आज असायला पाहिजे होतं असं तिने म्हणाली. आणि तिथे जर कार घेऊन गावाबाहेर गेली. आपल्या मुलाची पूर्ण गाडी आलेली पाहून तिला खूप आनंद झाला महाराज, तिला खूप आनंद झाला. आणि मुलगा गाडीतून उतरल्या तिने मुलाला ओवाळलं आणि मुलगा म्हणाला आई आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये सत्कार आहे ग, आज तू माझ्या सत्काराला येऊ नको. तुम्ही अधिकारी झाला म्हणून, तुम्ही मोठमोठे साहेब झाला म्हणून त्या आईने आपल्याला लहानपणी लहानाचं एवढं मोठं करून आपण आता अधिकारी झालो आणि त्या आईला म्हणतो आई तू आज माझ्या सत्कारात येऊ नको ग, बघा महाराज आई म्हणते शेवट आई असते. आई म्हणते नाही येणार बाळा, नाही येणार तुझ्या सत्कारात. आणि आई रडत घरी जाते. आई रडू लागली आणि मुलाचा सत्कार ग्रामपंचायतीमध्ये चालू होता आणि आई काय एकाच्या थोडक्यात बघत असते आणि आई रडत असते. त्यावेळेस सरपंचाचं लक्ष जात आणि म्हणतो माई काय रडता माई, आतमध्ये या माई बाहेर बघू नका माई, आतमध्ये या. पण ती म्हणते नाही मी नाही येणार आतमध्ये. आणि आई खूप रडू लागते. बघा तो मुलगा अधिकारी झाला, एका डोळ्याने आंधळी असून सुद्धा त्या आईने आपला मुलगा अधिकारी बनवला. तो मुलगा म्हणतो आई माझ्या सत्कारात येऊ नको. बघा तुम्ही सगळेजण आई झालेल्याच आहात, तुम्हाला माहित असेल तुमचा मुलगा त्यावेळेस कसा बोलला असं तुम्हाला कसं वाटलं असतं. म्हणून मी आज सांगते आजकालच्या मुलांनी आपल्या आई वडिलांना स्वतःच्या घरात ठेवायचं असतं. बघा तो मुलगा तिथूनच माघारी गेला, आईला भेटलाही नाही. आई रडून आजारी पडले महाराज, आजारी पडले आणि आई दवाखान्यात ऍडमिट झाली. त्यावेळेस गावकऱ्यांनी फोन केला बाळा तुझी आई आजारी आहे, तू आईला एकदा भेटायला ये. बाळा तुझी आई आजारी आहे, तू आईला एकदा भेटायला ये. पण ती म्हणतो
नाही नाही तिला दवाखान्यात न्या, तिला दवाखान्यात न्या, झालेला खर्च मला सांगा, मी पैसे पाठवतो. का तुम्ही अधिकारी झाला, तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणून असं म्हणता? बघा, घरात एका डोळ्यानंतर असून तिचा मुलगा अधिकारी झाला आणि तो मुलगा म्हणतो तिला दवाखान्यात न्या, झालेला खर्च मला सांगा, मी पैसे पाठवतो. बघा, काही दिवसांनी आई मृत्यू पावली. आई मरण पावल्यानंतर ना जबरदस्त डॉक्टरांनी फोन केला आणि म्हणाले, बाळा तुझी आई गेली, आता तरी ये. बाळा तुझी आई गेली, आता तरी ये. पण तो मुलगा म्हणतो की जे काही असेल ते तुम्ही करा आणि झालेला खर्च मला पाठवा. बघा, तिचं जे काही असेल ते करा आणि झालेला खर्च मला पाठवा. बघा महाराज, तो पैसेवान झाला म्हणून असं बोलत असतो, पण आजकालच्या मुलांना आम्ही हात जोडून विनंती करते, आपली आई आपण किती जरी गरीब असलो आणि आपण किती जरी मोठे झाला तरी आपल्या आई वडिलांना कधीच विसरू नका.